सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत। सर्वप्रथम पनवेल रोटरीचे योगेश वाघ आणि रतन खरोल सर यांना मी विनंती करतो की त्यांनी परेश ठाकूर यांना सन्मानित करायचं आहे। TIPLचे सर्वेसर्वा आणि RPLचे मेन स्पॉन्सर असलेले परेश ठाकूर साहेब यांचं सहर्ष स्वागत करत असताना रतन खरोल सर सोबतच मी योगेश वाघ यांना विनंती करतो की त्यांनी मोमेंट देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे। धन्यवाद सर। त्यानंतर मी अतिश थोरात आणि विजय निगडे सर यांना विनंती करतो की त्यांनी गुणे सरांचं स्वागत करायचं आहे। त्यानंतर मी विनंती करतो विक्रांत नाईक आणि महेश यांना त्यांनी रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे प्रेसिडेंट ठकेकर सर यांचं स्वागत करायचं आहे। मी दर्शन बनगे आणि विनोद सरांना रिक्वेस्ट करतो त्यांनी रोहित जाधव जे प्रेसिडेंट आहेत रोटरी क्लब ऑफ पनवेल सेंट्रलचे त्यांचं स्वागत करायचं आहे। आणि आपल्या डिस्ट्रिक्ट 3131चे DG इलेक्ट नितीन ढमाळे सर जे सर्वांना माहितीच आहे की या टुर्नामेंटच्या सुरुवातीपासून आपल्यासोबत आहेत। त्यांनी पुढील वाटचालीसाठी आपल्याला नेहमीच आपल्यासाठी सद्भावना त्यांच्या पोचवलेल्या आहेत। नितीन ढमाळे सरांना मी फेलिसिटेशनसाठी निमंत्रित करतो। अमित आणि विकेश कांडपिळे यांना त्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे। यानंतर आमच्याच या रोटरी रायगड वॉरियर्सचे मुन्नाबाई यांचं परेशजी मी आपल्याला खास यांचं स्वागत करायला सांगतो किंवा त्यांना आमच्या IFCR जी आपली रोटरीचं आहे या IFCRची प्रेसिडेंटशिप यावर्षी पनवेलकरांना प्राप्त झाले आणि त्या प्रेसिडेंट म्हणून देवेंद्र चौधरी यांची निवड झालेली आहे। आणि परेशजींच्या हस्ते आमच्याच या रायगड वॉरियर्सचे एक सिनियर क्रिकेटपटू ज्यांच्यामुळे आम्हाला देखील आजपर्यंत क्रिकेट खेळण्याचं इन्स्पायरेशन मिळतं आहे आणि मुन्नाबाईंना मी स्टेजवरच थांबायची विनंती करतो आहे। तिथे थांबा, स्टेजवर थांबा। एकच मिनिट। हे परेशजी आपलं तुमच्याच हस्ते स्वागत करण्याचा आमचा एक वेगळा मानस आहे कारण जी वर्ल्डची आपल्या इंडियाची जे IFCR कमिटी आहे या IFCRचं यावर्षी त्या ज्या मॅचेस घ्यायच्यात त्या आम्ही तुमच्याकडे येणारच होतो पण आज योगायोग नितीन ढमाळे सर इथे आहेतच इलेक्टेड डिस्ट्रिक्ट। आमची आपल्याला विनंती असेल की जसं ह्या रोटरी प्रीमियर लीग TIPLने आम्हाला स्पॉन्सरशिप दिली आणि त्यानंतर या रोटरी प्रीमियर लीगचा चढता आलेख जो आहे तशाच प्रकारे आपल्या TIPLचं नाव अख्ख्या भारतभर तर आहेच पण ह्या क्रिकेटच्या माध्यमातून आपण आम्हाला IFCRला देखील तशाच प्रकारची भरीव मदत करून
मुख्य स्पॉन्सर म्हणून व्हावं ही विनंती करण्यासाठीच आज आपल्याला आम्ही इथे विनंती करतोय. तर ती विनंतीला आपण देखील मान द्यावा आणि यानंतर मुख्य जो आपला कार्यक्रम असणार आहे ज्याची उत्कंठा सगळ्यांनाच होते की ह्या 5व्या पर्वामध्ये खऱ्या अर्थाने TIPL प्रस्तुत असणारी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा आणि या वर्षीची ट्रॉफी कशी असणार, सगळ्यांनी आपले मोबाईलसुद्धा बाहेर काढलेले आहेत. ही ट्रॉफी कशी असणार, ज्या ट्रॉफीसाठी झुंज होणार आहे त्याच्यासाठी हे सिलेक्शन आहे आणि त्याच्यापासून पनवेलपासून पुण्यापर्यंत सगळ्यांचेच मात्र या ठिकाणी उत्कंठा वाढली आहे. मी या ठिकाणी परेश सरांना विनंती असणार आहे, आपण सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये या ट्रॉफीचं अनावरण या ठिकाणी करायचं आहे. 5वं पर्व ज्याचा सगळ्यांना आहे गर्व. क्या बात है. ट्रॉफी पाहता क्षणी असं वाटतंय की सगळ्यांना असं वाटतंय की ट्रॉफी आमच्या हातात असावी, ज्यावेळेला पहिला नंबर मिळेल. यस दादा, तुम्ही नेहमीच पहिला नंबरवाले आहेत. आणि योगा पहा, ही ट्रॉफी सुद्धा साधी सुधी ट्रॉफी नाही आहे. BCCIच्या ट्रॉफी मेकरने बनवलेली ट्रॉफी ही आहे, सोपी गोष्ट नाही आहे. आणि म्हणूनच एकदा का ट्रॉफीच्या पुढे TIPL लागलं मग ती गोष्ट नंबर 1च असणार. आणि तेच इकडे पाहायला मिळत आहे. रोटरी प्रीमियर लीगच्या 5व्या पर्वाची ही मानाची ट्रॉफी. वाह, काय जबरदस्त. म्हणजे ऑक्शन तर जबरदस्त सुरू आहे, परंतु ट्रॉफी पाहून तर सगळे आणखी खुश झाले. चेहऱ्यावर आनंद सगळ्यांच्या वाढलेला आहे. आणि हीच खासियत आहे, गेली 5 वर्ष मात्र सगळेच या ट्रॉफीसाठी झुंज देत असतात. त्याच्या निमित्ताने आपण एकत्र येत असतो. आणि या समाजसेवेबरोबर जर पाहिलं तर हे सगळे रोटरियन्स खूप चांगल्या पद्धतीचं क्रिकेट देखील खेळत आहेत. या खेळाला मात्र वयाच्या अशा मर्यादा काहीच नसतात. ती वयाची बंधनं आपण बाजूला सारलीत आणि क्रिकेटच्या खेळाला आपण आपलंसं केलं आणि आपण सगळेजण एका मंचावर येत आहे, खेळ भावनेने एकत्र येत आहे आणि हा क्रिकेटचा खेळ खूप चांगल्या पद्धतीने खेळत आहेत. आणि आज या ठिकाणी हा भव्य दिव्य असा सोहळा आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. यस, या रोटरी प्रीमियर लीगच्या